हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज बऱ्याच दिवसानंतर कुशाग्रचा एक व्हिडिओ मी शेअर करत आहे आणि या व्हिडिओमध्ये कुशाग्र ब्लॉक्स गेम पुन्हा ब्लॉक्स गेमचाच व्हिडिओ मी शेअर करत आहे. कारण मी आधीचे जे ब्लॉक्स आणले होते ते थोडेसे लोअर क्वालिटीचे होते, तेवढेसे एकमेकामध्ये फिक्स बसत नव्हते. त्यामुळे आता मी नवीन एक गेंट ब्लॉक गेम्स म्हणून नवीन गेम आणलेला आहे कुशाग्रसाठी. ते बघा तुम्ही, एवढे छान आहेत, मजबूत आहेत, कलरफुल आहेत. आणि आधी जे मी घेतले होते, आधीच्या व्हिडिओमध्ये मी जे शेअर केले होते ते खूप असे साईजनं पण छोटे होते आणि एकमेकात बसत नव्हते. त्यामुळे कुशाग्रला तेवढा इंटरेस्ट त्यामध्ये येत नव्हता. म्हणून मी थोडासा मोठ्या मोठ्या साईजमध्ये आणि थोडे क्वालिटीचे असे हा ब्लॉक्स गेम कुशाग्रसाठी आणलेला आहे. मग हा गेम खेळताना कुशाग्र खूप खुश आहे आणि एवढे ब्लॉक्स आहेत की तो खूप सारे विविध आकार तो बनवायला लागला आहे. आणि आधी पण मी तुम्हाला सांगितलेलं की या गेम्सचे खूप सारे फायदे आहेत आणि म्हणूनच मी हा गेम दुसऱ्यांदा घ्यायचा विचार केलेला आहे. या गेमचा पहिला फायदा म्हणजे मोटर स्किल डेव्हलपमेंट. म्हणजे या गेममध्ये कुशाग्र बघा ब्लॉक्स घेतो, ठेवतो, उचलतो, पुन्हा जोडतो. यामुळे त्याचे जे स्नायू आहे त्यांची स्नायूंचा विकास होतो, त्याची क्षमता वाढते. आणि दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे हात व डोळे यांचा समन्वय होतो, म्हणजे ताळमेळ लागतो. तो डोळ्याने पाहत आहे आणि हाताने उचलत आहे, त्यामुळे हात व डोळे यांचा ताळमेळ बसवण्यासाठी सुद्धा हा गेम खूप महत्वाचा आहे. तिसरा फायदा असा आहे की मानसिक व बौद्धिक विकास. या गेममुळे काय होतं, मुलांना बऱ्याच प्रमाणात त्यांचा मानसिक विकास व्हायला लागतो. की बाबा एखादा मनोरा पडत आहे, मग पुन्हा जोडणे आणि मग त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्या माग का पडत आहे या माग तो विचार पण करायला लागतो. आणि मुलामध्ये एक प्रकारची मानसिक आणि बौद्धिक विकास, वेगवेगळ्या रचना करून सुद्धा त्याच्या बुद्धीला चालना मिळते. आज हा रंग वापरून आपण मनोरा तयार करू, उद्या वेगळा रंग वापरू, त्यामुळे वेगवेगळे रंग कसे दिसतील, रंगाची अटॅचमेंट तो करायला लागेल. आणि अशा प्रकारे वेगवेगळे आकार जोडणे, पुन्हा काढणे, जोडणे, यातून त्याचा बौद्धिक विकास सुद्धा होतो. कल्पना व रचनात्मकता. कल्पना म्हणजे तो इमॅजिन, त्याची पॉवर वाढते की बाबा मी असं करायला पाहिजे का, असं केलं तर कसं होईल. मग आता बघा तुम्ही, आता त्यानं किती मोठा, उंचीनं किती जास्त मनोरा बनवलेला आहे. म्हणजे कुशाग्रचा याच्यामध्ये कल्पना विकास आणि रचनात्मकता म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारच्या रचना तो करून पाहतो, करतो, काढतो, पुन्हा करतो, पुन्हा काढतो. यामधून त्यांची कल्पना क्षमता आणि रचनात्मकता सुद्धा वाढते. आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, हे जे मला सगळ्यात महत्वाचा फायदा वाटला. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे आता कुशाग्रनं काय करतो, मनोरा बनवत असताना तो खूप एखाद्या विशिष्ट उंचीवर गेला की तो पुन्हा पडतो आणि पुन्हा कुशाग्र त्याला बनवतो आणि पुन्हा ते मनोरा पडायला लागतं. मग त्यावेळेस त्याच्या लक्षात येते की बाबा ह्याच्या मागचं काय कारण असेल, आपण एवढे सारे मनोरे बनवले पण म्हणजे जास्त एखाद्या विशिष्ट उंचीवर गेले की ते पडायला लागतात. मग त्याच्यामधून त्याची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे त्याच्या मागचं कारण तो शोधायला लागतो आणि यातूनच आपल्या मुलांचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा महत्वाचा गुण विकसित होतो. तुम्हाला माहिती आहे, आपल्या मुलांना जर या गोष्टी लहानपणापासून, बघा आता कुशाग्रनी किती मोठा मनोरा बनवलाय. आता मनोऱ्याकडे तो पाहत आहे, त्याची हाईट बघा, त्यानं जवळपास तो ज्या उंचीला बसलाय तेवढ्याच उंचीचं त्यानं मनोरा बनवलेला आहे आणि खुश पण आहे. आता बघा, त्याला उचलून पण पाहताय, दाखवताय, त्याचा तो आनंद बघा. म्हणजे यातून त्याची बौद्धिक, मानसिक, शारीरिक सगळ्याच प्रकारचा विकास होते. आता बघा, त्यानं काढलेला आहे. यातून त्याला वेगवेगळ्या रचना कशा करायच्या, काढायच्या, पुन्हा करायच्या, काढायच्या, पुन्हा करायच्या, हे त्यानं विचार करत आहे. तुम्ही पाहत असाल की त्यानं एका विशिष्ट उंचीपर्यंत मनोरा तयार केला आणि पुन्हा त्याला पूर्ण खोलून ठेवला. हे कशामुळं, की त्याला मुलांना एखादी क्रिया वारंवार करायला खूप आवडते आणि वारंवार करण्यातूनच त्याला त्याच्या चुका सुधारतात. की आणि आपण एवढ्या उंचीवर नेला, नंतर तो त्याचं बॅलन्स जात आहे का, मग खरंच तेवढ्या अजून उंच करता येईल का, अजून किती ब्लॉक्स बसू शकतील, कोणते ब्लॉक्स बसवल्यामुळे त्याचं बॅलन्स होत नाहीये, या सगळ्या गोष्टी या गेममधून आपल्या मुलांमध्ये विकसित होतात. आता तुम्हाला म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं
तर आपल्या मुलांना हा गेम तुम्ही नक्कीच आणा. ज्यांच्या घरी हे लहान वर्षाचे मुलं आहेत त्यांना हे गेम द्या, त्याला त्या गेममध्ये व्यस्त होऊ द्या. कारण या गेममुळं आपल्या मुलांचा खूप मोठा खूप फायदा होणार आहे. आणि हा गेम जर मार्केटमध्ये, आता मी तर 950 रुपयालाच खरेदी केलेला आहे, पण मला क्वालिटी खूप आवडली. आधीचा जो ब्लॉक्सनी आणलेला होता तो 250 रुपयाचाच होता. तेव्हा मला नाही लक्षात आलं, पण जेव्हा कुशाग्र खेळायला लागला, ते ब्लॉक्स बनवायला लागला, पुन्हा ते पडू लागले, जास्त असे लूज होऊ लागले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये आपल्या कुशाग्रला हा गेम आवडायला लागलाय. तर मला या गेममध्ये थोड्या क्वालिटीचा गेम मी घ्यायला पाहिजे, म्हणून मी पुन्हा मार्केटमध्ये जाऊन या सेम प्रकारचे ब्लॉक्स पुन्हा आणलेले आहेत. याचं कारणच असं आहे की माझ्या मुलाला त्याच्यामध्ये मला जाणवलेले खूप सारे फायदे दिसत आहेत. आणि तो विशेष म्हणजे आपली मुलं या वयातली मुलं, 17 महिन्याचा आमचा कुशाग्र म्हणजे एवढा चंचल आहे की एका ठिकाणी बसतच नाही. पण हे जेव्हा मी गेम त्याच्या पुढे टाकते ना, तेव्हा तो घंटे ना घंटे उठत नाही. 1 तास तरी तो मी खूपदा टाइम लावलेला की तो 1 तास त्या गेम मधून अजिबात हलत नाही. मग यामुळे काय होईल, तो गुंतून राहील. आपला जो मेन उद्देश आहे की मुलांना स्क्रीनिंग टाइम आपल्याला त्याचा कमी करायचा आहे. तर आपोआपच या गेममुळे मुलं मोबाईलपासून दूर राहायला लागतील आणि त्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक सर्वच प्रकारचा विकास इथं पाहायला मिळतो. बघा आता आमचं कुशाग्र म्हणजे त्याच्या पुढे किती असं आम्ही खूप सारे ब्लॉग्स टाकलेले आहेत, म्हणून तो रंग सुद्धा चॉईस करायला लागला, कोणता ब्लॉग्स बसतो. आणि असं नाही की तो खूप आनंदाने करत आहे, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जर तुम्ही जर लक्ष दिलात तर आनंद बघा. मी एवढा मोठा मनोरा तयार केला, किंवा त्याला घर बनवायचं, त्यांची मी भिंत तयार केली आणि तो चार्ट त्या बॉक्समध्ये, खेळणीचा जो बॉक्स आहे त्या बॉक्सवरच कोणकोणते आकार बनवायचे असे खूप सारे आकार पण त्यांनी दिलेले आहेत. मग तो आकार सुद्धा कुशाग्र एका दिवशी ना ब्लॉक्स न पाहता ते चित्रच पाहत बसला. म्हणजे माझं आय थिंक तो काय करत आहे की मी कशा प्रकारे बनवायला पाहिजे, तो पण त्याच्या मनामध्ये विचार येत असतील. म्हणजे आपल्या मुलाला सर्व परीने हा गेम खूप महत्वाचा आहे, म्हणून सर्वांनी हा गेम आपल्या घरामध्ये आणलाच पाहिजे. आणि हे ब्लॉक्स मी कुठून खरेदी केले त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर खरेदी करायचं तर तुम्ही ते खरेदी करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जी मुलं आहेत ती मुलांचं बौद्धिक विकास जो आहे तो अशाच छोट्या छोट्या गोष्टीतून घडत असतो. आणि आपली त्यांच्यामध्ये जो विकासाची जी स्टेज असते ते इथूनच त्यांची स्टार्ट होत असते. आता हातामध्ये, त्याच्या आधी बघा लहान मुलांना हातात काहीच धरता येत नाही, पण हळूहळू या ब्लॉक्समुळं बॅलन्स करायला शिकतात, परत रंग ओळखायला शिकतात. आणि हे इतके सुंदर आहेत. आपण आता एवढे मोठे आहोत ना, तरी पण मला पण वाटतं कधी कधी हे ब्लॉक्स आपण पण वेगवेगळे आकार करायला पाहिजे. ती लहान मुलं तर खूप अट्रॅक्ट होतात. अशा प्रकारे आम्ही या गेममध्ये कुशाग्रला रमताना पाहिले. बघा तुम्ही, आता तुने काय केलं, ब्लॉक्स बनवताना खाली छोट्या साईजमध्ये बनवला आणि वरी एकदम हेवी बनवला, आता ते तुटले, ते त्याचं बॅलन्स गेलं. मग आता कुशाग्रच्या लक्षात येईल की बाबा मी जर वरी हेवी म्हणजे जास्त मोठे ब्लॉक्स लावले आणि खाली जर छोटे ब्लॉक्स लावले तर माझा मनोरा जास्त वेळ टिकणार नाही. मग यातूनच त्याचा बौद्धिक विकास होत असतो. म्हणून नेहमी तुम्हाला मी सांगत असते की मुलांना अशा त्याच्या बौद्धिक विकासासाठी जर तुम्ही कोणता गेमचा विचार करत असाल तर त्याच्यासाठी सर्वात उत्कृष्ट गेम म्हणून माझ्या मते तर हाच असेल. आता कुशाग्र छोटे छोटे जरी ब्लॉक्स तयार केला, छोटे छोटे आकार तयार करतो, मला दाखवतो, छोटे छोटे आकार तयार करतो, मला दाखवतो, आणि पुन्हा तो काढतो आकार. तो जास्त वेळ ठेवतच नाही. खूप असे त्यानं तयार केलेले आकार आहेत, पण 5 मिनिटं तो पाहतो, मला दाखवतो, आणि पुन्हा तो पूर्ण काढून फेकतो आणि पुन्हा तयार करायला लागतो. वारंवार या करण्यामुळे काय होतं, मुलांमध्ये त्याच्या चुका सुधारण्याची सुद्धा त्याला संधी मिळते. आता एके दिवशी रात्रीची वेळ होती, त्याला खूप झोप एवढी येत होती, मग तो काही झोपत नव्हता, म्हणून मी त्याच्यासमोर हे ब्लॉक्स टाकले. तर बघा, त्यानं डोळे त्याचे बारीक झालेले आहेत, झोप त्याला येत आहे, तरीही तो ब्लॉक्स तयार करत आहे. आता हे ब्लॉक्स तयार करताना त्यानं काय केलं की मोठे जे शेपचे ब्लॉक्स आहेत ते खाली ठेवलेत आणि छोटेवाले शेप्स त्यानं वरी ठेवलेत. पण थोड्या आधी तर तुम्ही व्हिडिओमध्ये जर लक्ष करून पाहिलं असाल तर कुशाग्र छोटे साईजचे ब्लॉक्स खाली होते आणि मोठ्या साईजचे ब्लॉक वर होते. बघा, त्यानं त्याचीच सुधारणा करून घेतलेली आहे. हा इथं मला मोठ्या प्रकारचा चेंज आमच्या कुशाग्रमध्ये दिसलेला आहे.
आणि कुशाग्रचं एक हे आहे की बाबा तो नेहमी म्हणजे विचार करत राहतो, ऍक्टिव्हिटी करत राहतो, शांत बसतच नाही. सारखं काही ना काही त्याच्या माइंडला खेळायला पाहिजेच. नाहीतर मग आपण म्हणजे मुलं खूप ऍक्टिव्ह आहेत आणि तिथं आपण कुठंतरी कमी पडतो. म्हणून आपण जर कमी पडायचं नसेल, आपल्या मुलाला एंगेज ठेवायचं असेल, तर आपल्याला अशा प्रकारचे खूप सारे गेम्स आपल्याला मुलांसमोर ठेवावे लागतील. तेव्हा ते त्यांचा विकास पण करून घेतील आणि आपल्याला पण आपले कामं शांततेत करून देतील. आणि ब्लॉग्सचं पाहायला गेलं तर याचा अजून एक फायदा म्हणजे रंग कळतात मुलांना. काही म्हणजे रंगामुळे खूप अट्रॅक्ट होतात. सुंदर अशी रंग आहेत, असं हेवी दर्जाचं क्वालिटीचं हे साहित्य आहे. आणि विशेष म्हणजे हे साहित्य सॉफ्ट आहे. आता मी सुद्धा ब्लॉक्स हाताला लावून पाहिले, एवढे सॉफ्ट आहेत की मुलांना किती तास तरी ते कंटाळा नाही येत. कितीदाही घेऊ दे, मुलांना असं रफ वाटत नाहीत. हे साहित्य मऊ आहे आणि मुलांना यूज करायला खूप म्हणजे सॉफ्ट आहे. म्हणून मुलं काय करतात, कंटाळत नाहीत. आता बघा मनोराव कुशाग्रनं बनवलेला आहे आणि आता तो पुन्हा त्याचा इम्बॅलन्स होत आहे, बघा पडला. म्हणजे हे आता पुन्हा तो उचलेल, पुन्हा काढेल, पुन्हा लावेल. मग त्याच्या मागचं काय म्हणतो आपण, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, म्हणजे माझा मनोरा का पडत आहे याच्या खोलापर्यंत तो जाईल आणि याच्यातून मुलांचा बौद्धिक विकास होईल. त्याला संयम पण शिकायला मिळेल की खूपदा करणे, खूपदा पडणे, पुन्हा त्याला यश न येणे, या गोष्टीतून मुलांचं कसं होईल, धैर्य क्षमता पण वाढताना दिसेल आपल्याला. आता कुशाग्र तुम्ही पाहता की खूप मोठा बेस त्यानं केलेला आहे, वरी छोटे छोटे मनोरे लावलेत, पण त्याचं एक चुकत आहे, खाली थोडं एकच म्हणजे कमी रुंदीचा मनोरा त्यानं लावलेला आहे. खाली त्याला अजून त्याच्यापेक्षा मोठं बेस पाहिजे हे लक्षात नाही आलं अजून. पण हळूहळू हे गेम खेळत असताना त्याच्यात तो पण लक्षात येईल. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, समस्या समाधान यासारखे गुण सुद्धा आपल्या लेकरामध्ये विकसित होताना दिसतात. बघा त्याला किती छान वाटत आहे, तो दाखवत आहे किती हायटेड मी बनवलं, पडला, पुन्हा तो बनवेल. म्हणजे मुलं थकत नाहीत. हे करताना मुलं कितीदा तरी करा आणि शिका. सरावानं मुलं प्रॅक्टिस मॅन परफेक्ट असं म्हणतो ना आपण, कितीदा तरी तो केलेला आहे. मी म्हणजे मोजू पण सांगू पण शकत नाही, एवढे कुशाग्रनं मनोरे तयार केलेत, शेप तयार केलेत आणि तेवढे त्याने काढलेत, पुन्हा केलेत, पुन्हा काढलेत. आणि विशेष म्हणजे बऱ्याचदा मी असं पाहिले की तो एकाच रंगाचे मनोरे बनवलेलं, की एकच रंग घेतला आणि एकाच ब्लॉक्समध्ये त्यानं खूप सारे आकार तयार केलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. आता त्याला बसून बसून कंटाळा येतो. एक पाय त्याचा मागे आहे, एक पाय पुढे आहे. पायाला बसून कंटाळा आला तरी त्यांना आपली बसण्याची स्थिती बदलली, पण मनोरे करणं सोडलं नाही. असं एवढे फायदे असलेला हा गेम आहे. निश्चितच तुम्ही तुमच्या घरी घेऊन या, तुमच्या मुलांसाठी फायदेशीर होईल. मी माझ्या मुलासाठी यांचा, तुम्हाला आधीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तिथे ते पण ब्लॉग्स दिसतील आणि या ब्लॉग्स मधलाही फरक दिसेल. मी हे जेव्हा नवीन दुसरा गेम खरेदी करण्याचं कारणच म्हणजे माझ्या मुलामध्ये दिसलेले हे फायदे आहेत की त्याच्यामध्ये खूप सारे बदल दिसले मला. त्याची बौद्धिक क्षमता, त्याचं बौद्धिक लेवल कुठंतरी वेगळ्या दृष्टीने विचार करायला लागलं, वेगवेगळे मनोरे तयार करायला लागले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्या मुलासाठी अशाच प्रकारचे गेम जर मी सुद्धा जास्तीत जास्त दिले तर माझ्याही मुलाचा बौद्धिक विकास चांगल्या प्रकारे होईल. आणि माझा कुशाग्र, मला खूप आनंद वाटतो की खरंच मोबाईल मागत नाही, मोबाईल दे म्हणून हट्ट करत नाही. मस्त बडबड गीता ऐकतो, छान रिस्पॉन्स देतो. त्याचे काका भजन जेव्हा करतात तेव्हा भजनाला टाळ्या वाजून प्रतिसाद देतो. म्हणजे त्यानं असं नाहीये की मोबाईलमध्येच खूप टाइम घालवतो. मोबाईलमध्ये बिलकुल, फक्त भजन कीर्तन लावलं तर तो टीव्ही तेवढं पाहतो. आम्ही मोबाईलपासून त्याला स्ट्रिक्टली दूरच ठेवलेला आहे आणि त्याला तेवढं इंटरेस्ट पण नाही. आणि दुसऱ्या गोष्टी जर आपण अशा जास्तीच्या देत राहिलो ना तर निश्चितच आपली मुलं मोबाईल मागत नाहीत. म्हणून आपलं एकतर मोबाईलपासून दूर राहणे, एकतर शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक प्रकारचं डेव्हलपमेंट करण्यासाठी हा गेम खूप महत्वाचा आहे. आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे चेंजेस तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही हा गेम निश्चितच घ्या. आणि माझ्या कुशाग्रमध्ये हे मी पाहिलेलं चेंज आहे आणि मी खूप खुश आहे की माझा मुलगा अशा प्रकारचे ब्लॉग्स तयार करतो, आकार तयार करतो, वेगवेगळे आकार पुन्हा त्याच्या इमॅजिन करू तो बनवतो. आणि खूप सारे ब्लॉग्स त्याचे बनवल्यानंतर मनोरे तुटतात पण तो रडत नाही,
पुन्हा तो संयमानं दुसरा मनोरा बनवतो. आता बघा त्यानं तेवढ्या हाईटवर नेला, आता तो म्हणजे पडणार, पण तो रडणार नाही, चिडणार नाही किंवा असं खूप चिडचिड करणार नाही. बघा त्याचा मनोरा तुटला, किती मेहनतीने त्यानं बनवला होता, तर तो आता मनोरा तुटलेला आहे. तरी पण तो पुन्हा प्रयत्न करणार, पुन्हा त्याला बसवण्याचा प्रयत्न करणार. अशा प्रकारे मुलं ही त्यांच्या या कृतीतूनच शिकत असतात. मुलांचा बौद्धिक विकास अशाच छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीमधून होत असतो. म्हणून प्रत्येक आईनं आपल्या मुलाच्या विकासासाठी, आपल्या मुलाच्या छोट्या छोट्या शारीरिक विकासासाठी म्हणा, असे गेम घरात आणले. बघा आमच्या खुशात किती खुश आहे. त्याला असं त्याचा आनंद काय माहिती आहे का, ते मनोरा उंच मी बनवलं, बघा तुटला, पण तो चिडचिड नाही करणार. त्याच्यावर तो काय करणार, पुन्हा बनवणार, पुन्हा मला दाखवणार आणि खूप खुश राहतो. त्याचं वैशिष्ट्य आहे, गेम खेळताना कॉन्सन्ट्रेशन एवढं असतं त्याचं की तो एकाग्रतेनं गेम खेळतो आणि एवढा एकाग्रता असते की आजूबाजूला काय चालू आहे त्याला काही घेणं देणं नाही. फक्त तो त्याचा आकार जेव्हा तयार होतो ना, तेव्हा मला पाहतो आणि मला तो दाखवतो. म्हणजे त्याला म्हणायचं असतं, मम्मी बघ मी किती छान तयार केलेला आहे. तेव्हा मी पण त्याला छान छान असं म्हणलं ना, तो खुश होतो. पण पुन्हा तो जर मनोरा तुटला तर तो नाराज होत नाही, पुन्हा बनवतो. याच गोष्टी आपल्याला या गेममधून साध्य करता येतात. मोटार स्किल डेव्हलपमेंट होतात, हात व डोळ्यांचा ताळमेळ राखतो, मानसिक व बौद्धिक विकास होतो, कल्पना व रचनात्मकता वाढवते, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आपल्या मुलांमध्ये विकसित होते, समस्या समाधान मुलं स्वतः शोधतात. किती सारे बेनिफिट्स आहेत बघा, या गेमचे किती सारे फायदे आहेत. म्हणून प्रत्येक आईने हा गेम आपल्या मुलांना आपल्या घरी आणलाच पाहिजे. आता हे मला आलेला एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगत आहे आणि मी एक आई म्हणून खरंच खुश आहे की पहिल्या ब्लॉग्सपेक्षा या ब्लॉग्समध्ये त्याला खूप इंटरेस्ट वाढलेला आहे. तो खूप एकाग्रतेनं खेळत आहे. म्हणून मला हे ब्लॉग्स गेम खूप खूप आवडलेले आहेत आणि अशाच प्रकारचे मध्ये मी वेगवेगळे गेम्स माझ्या मुलाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याला स्क्रीनिंग टाईम त्याचा कमी करणार आहे आणि होईल तेवढं त्याला मोबाईलपासून दूर ठेवणार आहे. कारण माहीतच आहे आजकालची मुलं खूप मोबाईलसाठी खूप हट्टी झालेली आहेत. म्हणून एक माझा छोटासा प्रयत्न आहे की माझ्या मुलाला मी कसा ॲक्टिव्हिटीमध्ये गुंग ठेवेल. पण हे पण माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे. माझ्या मुलाला 1 तास ह्याच्यात गुंतवणं म्हणजे खूप मोठं चॅलेंज आहे. कारण तो 15 मिनिटं 20 मिनिटाच्या वर एका गेममध्ये रमत नाही. पण ब्लॉग्सच असे आहेत की तो 1 तास रमत आहे. म्हणून मला याचा फायदा जास्त वाटलेला आहे. म्हणून मी असे मार्केटमध्ये खूप असेच गेम शोधत आहे जिथं माझा मुलगा सतत त्याच्यामध्ये बिझी राहायला पाहिजे, ॲक्टिव्ह राहायला पाहिजे, त्याचं माइंड वेगवेगळ्या दृष्टीनं काम केलं पाहिजे, स्वतः त्यानं विचार केला पाहिजे. अशा प्रकारचे गेम्स मी शोधत असते आणि मला जे छान वाटलं ते मी माझ्या कुशाग्रच्या चॅनलवर शेअर पण करत असते. हे कुशाग्रचं माझ्या चॅनल आहे. आवडलं तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हे जे चॅनल आहे मी ते कुशाग्रच्या आमच्या छोट्या छोट्या आठवणी आयुष्यभर त्याला दाखवण्यासाठी म्हणा किंवा मला नेहमी त्याचं बालपण पाहण्यासाठी मी हे चॅनल उघडलेलं आहे. आणि या चॅनलवर मी माझ्या कुशाग्रच्या छोटे ॲक्टिव्हिटी म्हणा, छोटे